चालू होतात. त्यासाठी पहिले ज्यांना ऍसिडिटी असेल ना, त्यांनी त्या ऍसिडिटीवर पहिला ठोस उपाय केला पाहिजे. आणि ठोस उपाय म्हणजे पहिला जे आपल्या कॉलवर आहेत ते तर नाहीच घेत, पण जे आपल्या फॅमिलीमध्ये जे कोणी असतील, चहा घेत असेल, पहिला घरातला चहा बंद करायचा आहे. चहा हे विष आहे आणि चहामुळेच मायग्रेन होतो, ऍसिडिटी होते. कारण माझा अनुभव आहे, 7 ते 8 वेळेस मला चहा लागायचा दिवसातून आणि त्या चहामुळे मला ऍसिडिटी झाली आणि ऍसिडिटी मधून मला मायग्रेन चालू झाला होता. त्यासाठी पहिल्यांदा घरातला चहा बंद करायचा आहे आणि आपलं एनर्जी ड्रिंक, जगातलं नंबर 1चं एनर्जी ड्रिंक जेव्हा घेताल ना तुम्ही, तर चहाची तुम्हाला आठवण येणार नाही. माझा हा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, की मला 7 ते 8 वेळेस चहा लागायचा ऑफिस वर्कमुळे आणि त्या चहामुळे मला एवढे त्रास चालू झाले होते आणि त्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी मी आपली अमेझिंग अशी रॉयल फिटनेस फॅमिली निवडली आणि मला अमेझिंग असा रिझल्ट आला. माझं वजन 16 किलो कमी झालंच, पण त्याच्यासोबत माझे जे हेल्थ चॅलेंज होते ते कमी झाले आणि ते फक्त कमी का झाले, तर आपल्या हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे. हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जेव्हा आपण करायला लागतो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जेव्हा आपण लाईफस्टाईलमध्ये चेंज करतो, त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे रिझल्ट, चांगले रिझल्ट येतात. आणि हेच काम इथं आपल्या फॅमिलीमध्ये केलं जातं, की तुमची लाईफस्टाईल चेंज करून दिली जाते. इथं कोणी डॉक्टर नाहीये किंवा कोणी गोळ्या वगैरे काही देत नाही. फक्त इथं लाईफस्टाईल तुमची चेंज केली जाते आणि हेल्दी लाईफस्टाईल जेव्हा तुम्ही चेंज करता, त्याच्यानंतरच तुम्हाला अमेझिंग असे रिझल्ट येतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोच तुम्हाला जे सांगत असतात, अ, स- काय काय खायचं, किती खायचं, पाणी किती प्यायचं, सलाड किती खायचं, हे वजनाप्रमाणे तुम्हाला जेव्हा सांगत असतात, तेव्हा तुम्ही नक्की ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर ते तुम्हाला नक्की रिझल्ट येणार आहेत. आणि हा माझा वैयक्तिक रिझल्ट होता. अ, वैयक्तिक रिझल्ट आहे माझा. कोणी स्वतःवर याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तुम्हाला नक्कीच येऊ शकतो. आता पाहणार आहोत आपण, आईचे आरोग्य का महत्वाचे आहे. घरातील सगळ्यांची काळजी घेताना जेव्हा आई स्वतःला विसरते, आई स्वतःला विसरते म्हणजे काय काय होतं, की महिला काय करतात, सकाळी उठल्यापासून मुलाचा डबा काय किती करायचा आहे, मुलाच्या डब्याला काय द्यायचंय, नवऱ्याच्या डब्याला काय द्यायचंय, पाहुणे कोण येणार आहेत, भाजी काय करायची, हे सगळं आपण मॅनेज करत असतो. रात्री झोपल्यापासूनच उद्याचं नियोजन आपलं महिलांचं चालू असतं. उद्या काय करायचं, पण ती स्वतःला कुठेतरी असं विचार करते का, की आपल्याला सकाळी उठायचंय आणि आपल्याला पहिल्यांदा वर्कआउट करायचंय. हे नाही होत. आजकाल आहे ना, आज होतच नाही. आपली रॉयल फिटनेस फॅमिली जर सोडता, बाकीच्या महिला विचारलं, तर बाकीच्या महिला नक्की आपल्याला सांगणार, की मला वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही हे कारण नाहीये. आपण जेव्हा व्यस्त व्यस्त नसतो, आपण अस्ताव्यस्त जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्याला वेळ मिळत नाही. वेळ कधी मिळतो तेव्हा, की आपण जेव्हा वेळेचं नियोजन करतो आणि आपल्या माइंडमध्ये ठरवतो, की नाही मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, तर नक्कीच आपण स्वतःला वेळ देतो. पण जेव्हा स्वतःला विसरूनच जातो, तेव्हा वेळ देणं काही लांबचीच गोष्ट राहते. पण स्वतःला विसरणं हे खूप महिलांना म्हणजे थोड्या-थोड्या दिवसांनी ते आपल्याला जाणवतं, की आपल्याला काहीतरी त्रास शरीरामध्ये व्हायला लागल्यानंतर आपल्याला जाणवते, अरे आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. मग तेव्हा तुम्हाला वेळ मिळतो का? डॉक्टरांकडे जायला वेळ मिळतो, तर तुम्हाला सकाळी 1 तास वेळ मिळत नाही का? ते वेळ मिळत नाही का? तर तुम्ही विसरून जाताय स्वतःला. कुठेतरी हरवताय स्वतःला. महिलांचं, प्रत्येक महिलांचं. मी बऱ्याच महिलांना सांगते, तेव्हा महिलांचा पहिला प्रश्न असतो, की मला वेळच मिळत नाही. मी करणार कधी? पण करणार कधी ते सकाळी 5ची वेळ तर कुणाचीच नसते. आपला कॉल 5ला आहे. ते 5ची वेळ तुम्ही कोणालाच दिलीच नाही पाहिजे आणि ती नसतेच कोणाची. ती स्वतःलाच दिली पाहिजे आणि स्वतः जेव्हा तुम्ही 1 तास स्वतःला जेव्हा देताल, तेव्हा नक्कीच तुमच्यामध्ये बदल होणार आहे आणि बदल झाल्यानंतर तुमची फॅमिली स्वतःमध्ये जेव्हा बदल होणार आहे, त्याच्यानंतरच तुमची फॅमिली चांगली राहणार आहे. प्रत्येक महिलांना सांगणं आहे, की स्वतः जेव्हा फिट राहताल, त्याच्यानंतरच तुम्ही फॅमिलीला फिट ठेवू शकता. जेव्हा घरातील महिला जेव्हा काहीतरी चॅलेंज असतात महिलेला, तेव्हा पूर्ण घर डिस्टर्ब असतं. जसं माझं होतं, की जेव्हा मला मायग्रेन होत होता, तेव्हा मला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मी पहिलं तर डोक्याला बांधायची, एवढं घट्ट बांधायची आणि दार बंद करून झोपायची. तेव्हा माझ्या घरातले खरंच चांगले म्हणजे वातावरण चांगलं असेल का? तर नक्कीच नाही. तर घरातील महिला जेव्हा आजारी असते, काहीतरी महिलेला चॅलेंज असतात. त्याच्यानंतर ती महिला घरातील पूर्ण घर डिस्टर्ब करत असते. ती फक्त एकटी आजारी नसते, तर पूर्ण घर डिस्टर्ब असतं तेव्हा. एक थोडंसं जरी चॅलेंज असेल तरी चिडचिड होते, मुलांवर चिडचिड होते, घरातील कोणी असेल त्यांच्यावर चिडचिड होते, पतीवर चिडचिड म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी आनंदाने काही होत नाही. जेव्हा घरातील महिला काहीतरी चॅलेंज असतील, तेव्हा कुठलीही गोष्ट आनंदाने होत नाही घरात. नक्कीच. आणि वजन वाढणे, त्याच्यानंतर मग काय होतं, वजन वाढलेलं असते, पण
तेव्हा महिलेला कळतच नाही वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला चॅलेंज येतात. काय चॅलेंज येतात तर थकवा येतो, सांधेदुखी, कमजोरी या समस्या म्हणजे वारंवार होत असतात. पण त्या महिलेला लक्षातच येत नाही की आपल्याला ह्या वजन वाढीमुळे चॅलेंज यायला लागलेत. ते फक्त काय म्हणतात, नाही मला दवाखान्यात जायचंय, नाही मी आज इकडे गेले म्हणून मला त्रास व्हायला लागलाय, नाही मी काल ते खाल्लं म्हणून मला त्रास व्हायला लागलाय, काल मी हे जास्त झालं मला त्यामुळे त्रास व्हायला लागला. हे अजिबात काही नसते. फक्त तुमच्या शरीरामध्ये कशाची तरी कमजोरी, काहीतरी कमतरता असते आणि कमतरतेमुळे तुम्हाला हे त्रास चालू होतात. कमतरता तर कशाची, तुमच्या शरीरामध्ये वजनाप्रमाणे नक्कीच सलाड जात नाही, प्रोटीन जात नाहीये, वजनाप्रमाणे पाणी जात नाहीये, तुम्ही सकाळी स्वतःला वेळ देत नाहीता. हे छोटे छोटे आहेत, पण ते खूप महत्वाचे आहेत महिलेला. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला नक्की चॅलेंज येणार आहेत. सांधेदुखी तर ही आजकालच्या महिलेला कॉमन प्रश्न झालेला आहे. पीसीओडी चॅलेंज, 70-80% महिलेला पीसीओडीचे चॅलेंज येतात. हे म्हणजे मान्य करत नाहीत हा. फक्त मान्य करतच नाहीत. आपण जेव्हा बोलू ना, हे असं याच्यामुळे हे होतं, याच्यामुळे हे होतंय, मान्यच करत नाहीत. काय? नाही, नाही, नाही. मला फक्त बाकी मी ठीक आहे. फक्त मला पीसीओडीचा थोडासा चॅलेंज येते. बाकी मी ठीक आहे. फक्त माझे गुडघे थोडे दुखतायत. अरे पण सुरुवात झालेली आहे तुमच्या, जेव्हा कुठेतरी थोडी सांधेदुखीला सुरुवात झालेली आहे किंवा पीसीओडी चालू झालेला आहे. थकवा येणं येणं हे काय येतंय तर तुम्ही त्याच्यावर म्हणजे चिंतन केलं पाहिजे, की हे आपल्याला काय येतंय? महिलेनी चिंतन केलं पाहिजे, की असं आपल्याला कशामुळे व्हायला लागलंय, की ते फक्त वजन वाढीमुळेच होत नाही, तर तुमच्या शरीरामध्ये जे काही घटक कमी असतात. वजन कमी असणे म्हणजे तुम्ही फिट नाहीयेत. नक्कीच. बऱ्याच महिलांना कॉलवर असतील किंवा फॅमिलीमध्ये कोणी असेल, की बऱ्याच जणांचं असतं, की नाही माझं वजन बरोबर आहे, त्यामुळे मी फिट आहे. नक्कीच नाही. तुमच्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण एनर्जेटिक असतात, तुमचं दिवसभर पॉझिटिव्ह माइंड असतं, जेव्हा तुम्हाला कुठलाही थकवा येत नाहीये, तुमचं कुठलंही हाड दुखत नाहीये, त्यावर तेव्हा तुम्ही फिट आहात. दिवसभर तुमचा बाकी सगळं आहे, पण तुमचं पॉझिटिव्ह माइंड नाहीये, तरी तुम्ही फिट नाहीयेत. नक्कीच नाहीत. पॉझिटिव्ह माइंड हा खूप, दिवसभर जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंड असेल तुमचं, तर तुम्ही नक्कीच 4 कामं चांगलेच करू शकतात आणि चांगले कामं केल्यानंतर त्याच्यात नक्की ते यशस्वी करू शकता. तुम्ही बाकी सगळं तुमचं फिट आहे, पण पॉझिटिव्ह माइंड नाही तुमचं, तरी सुद्धा तुम्ही फिट नाहीत. महिलांना सांगणं आहे किंवा घरातील कोणी त्यांचे रिलेटिव्हज असतील, मित्र-मैत्रिणी असतील, तर तुम्ही बऱ्याच जणांचं असतं, की नाही माझं वजन बरोबर आहे आणि बाकी मी फिट पण आहे. पण तुमचं माइंड तुमचं काम व्यवस्थित जर करत नसेल, तर ते तुम्ही फिट नाहीत. तर ते सुद्धा काम आपलं रॉयल फिटनेस फॅमिली करते. सकाळी 5 वाजता जो आपला 5:20ला माइंड वर्कआउट असतो, ते जर तुम्ही केलं, तर तुम्ही नक्कीच दिवसभर माझा अनुभव आहे स्वतःचा. माझं जेव्हा पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये माझं काम आहे आणि जेव्हा मी सकाळी माइंड वर्कआउट करते, तर त्यांच्याशी बोलणं माझं नक्कीच बदललेलं असतं आणि जेव्हा मी सातत्याने 4 वर्ष झालं मी फॅमिलीमध्ये जॉइन आहे, रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये. त्याच्यामध्ये माझ्या सुद्धा स्वतःमध्ये खूप चांगला असा बदल झालेला आहे. बरेच जण म्हणतात स्वभावाला औषध नाही, पण आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये नक्की ते आहे. माझ्या घरामध्ये ते बदल झालेला आहे. स्वभावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. माझ्यामध्ये, महेश सरांमध्ये खूप असा बदल म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर फक्त वजन वाढवलं किंवा कमी केलं हेच नाही होत. तर त्याच्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये चेंज होतात, आपल्या माइंडमध्ये चेंज होतात. जे आपल्या कामाचा उत्साह असतो तो वाढलेला असतो. फक्त वजन कमी वाढ हे एक टेम्पररी गोल असतो, एक 3-4 महिन्याचा. पण ज्याला सातत्याने फिट राहायचंय त्यांनी रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये शिवाय पर्याय नाहीये. कारण आपल्याला फक्त वजन कमी करणं, वाढवणं एक 3-4 महिने होऊन जातं ते कोणाचंही. पण आपल्याला सातत्याने जर आपल्याला फिट राहायचंय, पॉझिटिव्ह माइंड नी काम करायचंय दिवसभर, कुठलाही थकवा नकोय आपल्याला, तर आपली घर फिट, आपल्या पूर्ण घरातले फिट पाहिजेत. त्यासाठी पहिल्यांदा स्वतः आपण फिट कसं राहायचं. प्रत्येक महिलेनी जेव्हा स्वतः फिट राहिली, तर तीच आपल्या घरातला फिट ठेवू शकते. मुलांना आजकाल काय होतंय, मुलांना आवडीची आई, मी पहिल्यांदाच बोलले, आवडीची आई बनायचं नाहीये आपल्याला. फक्त फिट आई बनायचंय. आवडीची आई बनणे म्हणजे मुलांना आपण जे खाणार आहोत, त्याच सवयी मुलांना लागणार आहेत. मुलांना मुलांना जर त्या सवयी लागल्या, आपण जर अनहेल्दी फूड खाल्लं, तर त्या मुलांना सुद्धा तेच सवय लागणार आहे. आज माझ्या घरात जर मी चांगलं बनवलं, हेल्दी बनवलं, आज मुलांना, माझी 4 वर्षाची आज मुलगी आहे. ती 4.5 ते 5 महिन्याची होती, तेव्हा मी आपली फॅमिली जॉइन केली होती आणि आज ती 4.5-5 वर्षाची आहे. आज तिला बिस्किट दिलं आणि एकीकडं आपलं दूध दिलं पहिला डायनोशेक टाकून, तर ती नक्कीच दूध पिते, बिस्किट खातच नाही. बिस्किट खातच नाही ती आणि हेल्दीच फूड खाते. ही सवय आपल्याला लावायची आहे, की मुलांना बिस्किट, मैद्याचे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स म्हणा बाहेरचे, जे चिप्स
हे फूड असतात, हे आपण जेव्हा देतो मुलांना, तर त्याच्यामधून काय मिळणार आहे हे पहिल्यांदा विचार करायचा आहे. त्याच्यात आपल्याला कॅलरीज, एक पिझ्झा समजा, आपण मुलांना खूप पिझ्झा आज आवडतो, त्याच्यामध्ये कॅलरीज किती असतात? 1100 ते 1200 एका पिझ्झामध्ये कॅलरी असतात. ते आपण देतोय मुलांना, त्याच्यामध्ये काय टेस्टिंग फूड टाकलेलं असतं, काय अजिनोमोटो टाकलेलं असतो, हे आपण मुलांना आवडीने देतो आणि ते पण सुद्धा आवडीने खातात. तर त्याच्या अगोदर आपण विचार करायचा की मुलांना हे खरंच चांगलं आहे का, त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे का. तर तेव्हा काय बनतो, आपण आवडीच्याही बनतो त्यांच्या. जेव्हा आपण पिझ्झा बर्गर मुलांना देतो तेव्हा नक्की ते खूप खुश होतात. पण ती जर आपण लावली नाही, त्यांना नाहीच कळवलं, तर त्या सवय लागणारच नाही ना. सवय लावतो कोण? आपण लावतो. जेव्हा आपल्याला, आपण हेल्दी फूड खातो तेव्हा आपण मुलांना हेल्दीच फूडची सवय लावतो. पण जेव्हा आपण अनहेल्दी फूड खातो तेव्हा मुलं पण अनहेल्दीच फूड खायचं शिकणार आहेत. त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा आवडीची आई नाही बनायचं, फिट आई बनायचंय, स्वतः फिट राहायचंय आणि मग नंतर मुलांना आपण फिटच्या सवयी लावायच्या. हेल्दी काय आहे, अनहेल्दी काय आहे, हे लहानपणापासून मुलांच्या मनावर रुजवायचं आहे. आणि जेव्हा आई सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून जर तुम्ही व्यायाम करते आई, चांगलं-चांगलं हेल्दी फूड खाते, चहा पित नाही घरात, तर मुलांसमोर एक आदर्श आपण असणार आहात. सगळं बाहेर पण गेलं की मुलं सांगणार आहेत, "अरे माझी आई चहा नाही पीत, माझी आई हे खात नाही, माझी आई व्यायाम करते सकाळी." मुलं हे जेव्हा बाहेर सांगणार आहेत, तेव्हा बाहेर पण एक त्यांच्या नजरेत तुम्ही चांगले असणार आहेत. पण जेव्हा तुम्ही जर व्यायाम करत नाही, तुमच्या घरात रोज पिझ्झा, बर्गर होतंय, चहा, बिस्किट होते, सकाळी चहा, चपाती होते, तर तेव्हा मुलं तुमच्यासमोर आदर्श नाहीयेत. मुलं तुमच्यासमोर आदर्श नाहीयेत. ते फक्त आवडीच्याही थोड्या दिवसापुरते असणार आहेत. पण जेव्हा चॅलेंज येणार आहे, तेव्हा तुम्हाला फेस करावं लागणार आहे. हे चॅलेंज कधी येणार आहे? जेव्हा दवाखान्यात तुम्ही जाणार आहात. त्याची वेळ, दवाखान्यात जेव्हा वेळ घालणार आहात, तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे, की आपण मुलांना काय देत होतो आणि आज त्याच्यामुळं आपल्याला हे झालेलं आहे. तरी काही आई मान्य करत नाहीत, की हे मुलांना माझ्या खाण्याच्या सवयीमुळे झालेलं आहे किंवा मला झालेलं आहे, ते माझ्या खाण्याच्या सवयीमुळे झालेलं आहे. हे आपण मान्य करतच नाही, की जेव्हा दवाखान्यात जायची वेळ येते तरी मान्य करत नाही. त्यासाठी दवाखान्याची वेळ येऊच नाही जर असं वाटत असेल, तर त्यासाठी सुरुवातीला सकाळी 5 ला उठणं आहे तुम्हाला, हेल्दी फूड खाणं आहे. दिवसभर तुमचा डायट ठेवणं आहे. वजनाप्रमाणे काय किती खायचंय, किती पाणी प्यायचंय, हे तुम्हाला दिवसभर खाणं आहे. आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला काय, मुलांना काय द्यायचंय, स्वतः काय खायचंय, त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी काय जेवता, काय खाता, याच्यावर तुम्ही सकाळी 5 ला उठणार आहात. जेव्हा तुम्ही संध्याकाळी पोट भरून, मन भरून जेवणार आहात, तुम्ही नक्की सकाळी उठू नाही शकत. तुम्ही संध्याकाळी किती खाताय, किती कॅलरीचं फूड खाताय, ह्याच्यावर तुमचं सकाळचं उठण्याचं ठरतं. तुम्ही पोट भरून, मन भरून जेवले तर सकाळी तुम्ही उठू नाही शकत. तर ते पण बघायचं आहे प्रत्येक आईने, की आपण फिट कसं राहायचंय, फक्त हाच डोक्यात दिवसभर विचार पाहिजे, की जर तुमच्या डोक्यात शरीराला चॅलेंज असतील, तर तुम्ही चॅलेंज असतील तर ते कशामुळे येतात? आपण कोचला बोललं पाहिजे का? असं म्हणजे प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे कुठेतरी. पण मान्य करा, ते पहिल्यांदा मान्य करायला शिकायचे. की मला हे चॅलेंज येतात आहे, याच्यावर मला काहीतरी उपाय केला पाहिजे. मान्य जेव्हा करताल तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला